Hello, hello. This is the My Artifact episode number 2146. Okay. लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता तो केला होता 7 जानेवारी 2021. ओके. आणि आजची तारीख आहे 11 जानेवारी. या म्हणजे ऑलमोस्ट करीब 4 दिवस झाले, म्हणजे 3 दिवस झाले. आजचा हा 4था दिवस आहे. म्हणजे 3 दिवस मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले. So it was so many things in to say, so many things I need to just elaborate. Okay, खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहे. आणि 3 दिवस का रेकॉर्ड नाही केले, व्हाय इज बिकॉज ऑफ दॅट की बिकॉज ऑफ की 8 तारखेला मी पेंचला गेलो होतो. ओके. मॉर्निंगला मी पेंचला गेलो होतो, तिथे पूर्ण हँगआउट केलं, जंगल सफारी केली वगैरे वगैरे वगैरे, ऑल दोस थिंग्स. ओके. त्यानंतर मी संध्याकाळी वापस आलो. मी आणि बिट्टू आणि त्यानंतर भाऊजी आणि भाऊजीचे काही 3-4 मित्र होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो. ऍक्च्युली कसं आहे की भाऊजी आणि बिट्टूनी इन्सिस्ट केलं होतं खूप की चल चल बा, तर त्यामुळे मला जावं लागलं. ऍक्च्युली मला फारसा काही इंटरेस्ट होता नाही. ओके. बट तरीही त्यांनी खूप इन्सिस्ट केला आणि मी त्याला नाही म्हणू शकलो. सो whatever, so it just like I need to go there, so I went there. Okay. आणि इट वॉज प्रिटी कूल, इट वॉज प्रिटी अमेझिंग. येस, त्या दिवशी मी व्हिडिओज वगैरे शूट केले. त्यानंतर पेंच सफारीचं जे पूर्ण जंगल असते ना, ते पूर्ण रोड व्ह्यू पूर्ण शूट केला. ओके. वॉट इन साईड द जंगल सफारी, वॉट इट लुक्स लाईक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मी तिथे रेकॉर्ड केल्या. इट वॉज गुड. मला विचार आहे की त्याचा एक छोटासा व्लॉग व्हिडिओ बनवायचा, जेणेकरून मी एक समथिंग असं काहीतरी पेंच म्हणजे जस्ट लाईक डुईंग एक्सपेरिमेंट की मी कशाप्रमाणे माझ्यापाशी जेवढे रिसोर्सेस आहे आणि ज्याप्रमाणे मी शूट केला आहे त्या हिशोबाने मी काय काय करू शकतो, कशाप्रमाणे करू शकतो. तर याच्याबद्दल आता मी थोडंसं एक एक्सपेरिमेंट करीन, बट नॉट राईट नाऊ. वाय? बिकॉज ऑफ दॅट की मला हे डिस्टन्स कॅल्क्युलेशन हे थोडंसं खतम करायचं आहे. कारण आता हार्डली जस्ट लाईक 10 ते 15 सिटीज राहिले आहे. ओके. आणि याला खतम करायला जास्त वेळ लागत नाही, हार्डली 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल जर मी कंटिन्यू काम करत बसलो तर. सो या, तर मी तो एडिट करीन, तो व्हिडिओ बनवीन, बट आताच नाही, जोपर्यंत हे डिस्टन्सचा एक प्रकारे पूर्ण कॅल्क्युलेशन होत नाही त्याच्यानंतरच मी तो व्हिडिओ बनवेन. अनदर थिंग इज दॅट की त्या दिवशी काय झालं की इट वॉज रिअली गुड. या ऍक्च्युली आता मी कसं करीब 3 दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केलं ना, तर मी एक प्रकारे पूर्ण कंटिन्यू म्हणजे कसं आहे की सांगतो की त्या दिवशी काय झालं, 8 तारखेला, मग 9 तारखेला, मग 10 तारखेला. सो इट जस्ट लाईक इट वॉज प्रिटी कूल टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. आणि मी पण थोडसा एकदम असं हे होऊन जातो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट. व्हाय एम आय डुईंग दिस? बिकॉज ऑफ दॅट की समज जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड नाही करत नाही, जस्ट लाईक समथिंग आय फील्स की चला असं मनातलं काहीतरी निघालं नाही असं वाटतं यार. या इट जस्ट लाईक समथिंग इनसाइड, इट जस्ट लाईक बेरिड, आतमध्येच दबून आहे आणि इट जस्ट लाईक क्लॉस्ट्रोफोबिक वाटते. सो आय डू नीड मी एक आर्टिफॅक्ट एपिसोड. कारण अगोदर मला आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का पहिले रेकॉर्ड करत नव्हतं. येस, बट रिसेंटली ज्याप्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड काइंड ऑफ बिंग रिअली नेसेसरी फॉर मी, म्हणजे खूपच गरजेचं वाटून राहिलं. कारण ज्याप्रमाणे मी याच्यामध्ये बोलतो आणि ज्याप्रमाणे मी अशा गोष्टी एक्सप्लेन करतो, हे माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल ठरलं आणि मला पण काफी सॅटिस्फॅक्शन फील होते जेव्हा मी माझ्या मनातल्या गोष्टी क्लिअरली सांगतो. सो इट वॉज रिअली गुड. व्हॉटएव्हर. सो 8 तारखेला काय झालं, व्हॉट हॅपन्स? वेल, 8 तारखेला सकाळी उठलो. या वी वेक अप ॲट द मॉर्निंग. आणि त्यानंतर मी बिट्टूची वाट पाहून राहिलो. ओके. माझी तयारी वगैरे गेली. मी 5 वाजताच उठलो होतो आणि त्यानंतर मग बिट्टूची वाट पाहिली आणि त्यानंतर मग बिट्टू भाऊजीला घेऊन मग भाऊजी मग तिथे गाडीत बसलो आणि तिथून मग पेंच. ओके. पेंच इज लाईक 235 किलोमीटर्स अवे, म्हणजे करीब 250 किलोमीटर्स आहे शायद वगैरे. सो इट वॉज प्रिटी फन. या ऑब्विसली कम्प्लिटली हायवे होता. सो इट जस्ट लाईक असं काही रस्ते वगैरे खराब नव्हते. ओके. इट वॉज रिअली गुड. ओके. बट कसं आहे की जे माझ्या नाही का मित्रामध्ये येते ना, ते असे एकदम म्हणजे असे फारशा म्हणजे ओळखतो म्हणा या, म्हणजे भाऊजी, बिट्टू आणि त्यानंतर भाऊजीचे मित्र वगैरे. या इट जस्ट लाईक आय नो देम बट नॉट टू मच. या इट जस्ट लाईक जसा जो आपला 1 मॅनचा ग्रुप आहे, इट जस्ट लाईक असं वाटते की हा ये कुछ है, असं फील होते. तसं असं फारसं फील होत नाही. येस, बट येस,
समटाईम आपल्याला कधी कधी आपल्या आवडीच्या गोष्टी भेटते, कधी कधी नाही भेटत, कधी भेटतच नाही. इट्स काइंड ऑफ डिपेंड ऑन दी इट्स समथिंग वॉट मी कम्पेअर नाही करून राहिला कोणत्या गोष्टी. हा तिथे गेलोय. ओके. आणि गेल्यानंतर मग आम्हाला तिथे पोहोचायलाच करीब किती वाजले करीब आम्ही इथून निघालोय सकाळी 9 वाजता. ओके. आणि 9 वाजता निघालोय आणि तिथे 9 वाजता नाही करीब 8 वाजता वगैरे आठ आठ 8 का 7:30 वाजता वगैरे निघालोय ऍक्च्युली. मी तयारी होऊन तर वगैरे होतो. नाही नाही सॉरी 7 वाजता निघालो या. 6 वाजता मी तयारी झाली. 6 वाजता आम्ही 7 वाजता गाडी पोहोचलो. 7 वाजता गाडी निघाली. सगळ्यांना पिकअप करत करत आम्ही तिथे पोहोचलो करीब 11 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर रेस्ट केला थोडासा. ओके. थोडासा रेस्ट केला म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आमची 2 वाजताची हे होती जंगल सफारी. तर त्यासाठी आम्हाला तिकडे जायचं होतं. बट बिफोर दॅट आम्हाला थोडं जेवण पण करायचं होतं कारण नो वन विल. आणि सगळ्यांनी फक्त नाश्ता केला होता, चहा आणि हलकासा एक समोसा मारला होता. सो जस्ट लाईक आम्ही पेंच म्हणजे जंगलच्या आतमध्येच एक हे आहे छोटे छोटेसे धाबे वगैरे किंवा क्वार्टर नाही, जस्ट लाईक हॉटेल नाही म्हणता येत बट सम हाऊ इट्स लाईक धाबा समथिंग या. बट नॉट धाबा इज समथिंग रिअली एल्स. इट्स काइंड ऑफ लाईक अ धाबा बट इनसाइड धाबा. ओके. सो असं खूप मोठं शेड टाकून होता आणि वगैरे वगैरे. इट फील रिअली गुड. ओके. सो इथे गेलो, जेवण केलं. ओके. इट फील्स रिअली गुड. त्यानंतर आमची सफारी सुरू झाली. ओके. आय एम नॉट रिअली वेंट टू सफारी. याच्या अगोदर मी कधी सफारीला गेलो नाही आणि मला फारसं माहित नाही का सफारीमध्ये एक्झॅक्टली काय असते आणि व्हॉट पीपल्स डू देअर. ओके. बट वेन आय वेन देअर, ओके, म्हणजे जेव्हा मी इथे गेलो तेव्हा मला असं रिअलाइज झालं की यस, म्हणजे दिस इज काइंड ऑफ स्पीसीज आर ऑलरेडी एक्झिस्ट इन अवर वर्ल्ड. ओके. आणि यांची एक वेगळीच दुनिया असते. हे बा, आपण जेव्हा जंगल सफारीमध्ये जातो म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तिथे गेलो तर तिथे नाही का तुम्हाला जंगलमध्ये खाली उतरता येत नाही. या यू कॅन नॉट स्टँड आउट टू द जिप्सी. ओके. म्हणजे तुम्हाला जिप्सी हायर करायला लागते आणि तेच जिप्सी तुम्हाला पूर्ण रूट करते की असं जायचं इथे इथे. म्हणजे तेच चालवतात, तेच गाईड करतात वगैरे वगैरे तेच. ओके. इट जस्ट लाईक आपल्याला फक्त पार्ट ऑफ बिंग एव्हिडन्स बसवा लागते. ओके. सो तिथे खूप सारे असे जिप्सीज आहे. ओके. तिथे जिप्सी बुक केली होती आणि आम्ही तिथे गेलो. गेल्यानंतर वी फील रिअली गुड. येस. काही अॅनिमल्स बघितले मी, जस्ट लाईक अ डिअर म्हणजे हरिण बघितले. ते शिंगवाले हरिण आणि त्यानंतर ते स्पॉटेड डिअर्स म्हणतात त्याला, ज्यांना ठिपके ठिपके असतात व्हाईट कलरचे, ते डिअर. ऍक्च्युली मी जस्ट दुरून बघितले, जवळून नाही बघितले. आय वॉन्ट टू टच हिम बट बेसिकली वी कॅन नॉट बिकॉज ऑफ दॅट इट्स अ नॅशनल फॉरेस्ट, सो यू कॅन नॉट डू दॅट थिंग. ओके. सो त्याच्यानंतर मग काय की ते बघितलं. ओके. आणि त्यानंतर कुठे गेलो. हा काय म्हणत होतं. हा कोणकोणते अॅनिमल्स बघितले. या स्पॉटेड डिअर्स बघितले. त्यानंतर बंदर. येस, जस्ट लाईक अ व्हेरी जंगली बंदर. ओके. वेन आय सॉ फर्स्ट टाइम इट फील्स लाईक डूड ये बंदर है या बहुत ही भयानक. एवढे मोठे मोठे बंदर, या माणसा एवढे बंदर होते. इट्स लाईक दे आर काइंड ऑफ रिअली समटाइम्स फील्स रिअली स्कॅरी. येस. सो बंदर. ओके. त्यानंतर अजून कोणते अॅनिमल बघितले मी. त्या टायगर पाहासाठी गेलो होतो बट ऍक्च्युली वी डिडंट गेट द टायगर बिकॉज ऑफ दॅट की टायगर इज काइंड ऑफ लाईक रिअली म्हणजे नशिबाचा खेळ असतो. वगैरे तुम्हाला पाहायला भेटला ठीक, नाही पाहायला भेटला तर चलो दॅट इज ओके. यस. बट टायगर नाही भेटला आम्हाला पाहायला. वी ट्राय. येस. बिकॉज ऑफ आपण टायगर साठी नाही का त्या गाईडवाल्याने खूप प्रयत्न केला. आम्ही 3 वेळा थांबलो 15-15 मिनिटाचा ब्रेक, कारण टायगर वोंट रिअली मूव्ह अनलेस वी आर ट्रॅव्हलिंग, अनलेस वी डोंट मेक एनी वन नॉईज. कारण टायगर कसा खूप एकदम शांतपणे बाहेर निघतो जेव्हा वातावरण त्याला खूप शांत राहते तेव्हा. गाईडने खूप काही सांगितलं की असं तसं असते वगैरे वगैरे. स्पॉटेड डिअर कॉल करतात आणि त्यानंतर त्या कॉलला ट्रॅक करून मग ते तिथे जातात ना, त्या टायगरला बघण्याचा प्रयत्न करतात. बट या गेट बर्ड्स वॉज रिअली गुड. येस. ऍक्च्युली पक्षी बहुत जास्त आहे तिथे, खूपच जास्त. बट ऍक्च्युली दे वोंट रिअली सी अस बिकॉज ऑफ दॅट की बर्ड्स आर ऍक्च्युली कसं आहे की जंगल आर रिअली डेन्स. ओके. पेंच जो जंगल आहे ना वॉज सुपर डेन्स, बहुतच डेन्स आहे. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त नॅरो रस्त्यामध्ये नाही का ते असं पूर्ण झाडाचं पूर्ण असं एकदम असं टनल होऊन जाते एकदम, या फुल पॅक होऊन जाते एकदम.
आणि झाडं एवढे मोठे मोठे आहे की जस्ट लाईक पूर्ण कसं की कधी कधी पूर्ण जे क्लाउड आहे ना ते पण ब्लॉक होऊन जाते. इट वॉज सो मच आय म्हणजे कसं मला फारसा अॅनिमल मध्ये फारसा काही इंटरेस्ट तर नाही आहे. बट आय वॉन्ट टू सी द जंगल आणि जंगल वॉज रिअली ब्युटिफुल. दॅट्स द फर्स्ट टाइम आय सी द जंगल आणि इट वॉज रिअली रिअली अमेझिंग. कारण जे सिटीमध्ये आणि ज्या अशा प्लेसेसमध्ये मी जिथे गेलो, ओके, तिथे झाडं आहे. ओके, राईट नाव माझ्या घरापाशी पण झाडं आहे, जेवढी झाली ती झाडं आहे. बट जंगलमध्ये जे झाडं असतात डूड, दे वर वाईल्ड. ट्रस्ट मी, इट वॉज लाईक दॅट. या म्हणजे हे इतके डेन्स असतात, इतके म्हणजे जस्ट लाईक 1 इंचीची जागा नसते. इट वॉज सुपर सुपर डेन्स. या आणि पूर्ण हिरवं 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 आणि बहुतच फक्त मधात एक पॅसेज दिसतो, त्याच्यातून जिप्सी जाते, बस बाकी काहीच नाही. येस. सो वन थिंग, समज जर तुम्हाला सफारीमध्ये जायचं आहे तर ऑब्विसली यू नीड अ टेलिफोटो लेन्स. येस, कारण टेलिफोटो लेन्स असेल तेव्हाच तुम्ही या सर्व गोष्टी कॅप्चर करू शकता. अनलेस तुम्ही कॅप्चर करू शकत नाही, बिकॉज ऑफ दॅट की सब्जेक्ट्स आर फार अवे फ्रॉम यू. या आणि यू कॅनॉट क्लोज टू द सब्जेक्ट. या सो इट जस्ट लाईक यू नीड अ टेलिफोटो लेन्स विथ बिल्ट इन इमेज स्टेबलायझेशन. जर असं नसेल, तुम्ही किट लेन्स किंवा पोर्ट्रेट लेन्स घेऊन गेला तर त्याचा काहीच फायदा होत नाही. बट स्टील म्हणजे हे टेलिफोटो लेन्स फॉर दोज पीपल हू genuinely likes the adventurous and wild animals. So basically those people really need those lens. I didn't really need because of that की आय एम नॉट रिअली अवेअर ऑफ ॲनिमल्स. या म्हणजे आय डू लाईक द ॲनिमल्स. या जस्ट लाईक असं काही नाही की मला ॲनिमल वगैरे आवडत नाही, आवडते. बट असे नाही का रियली फील्स रियली इंथुजियास्टिक कसाला ये एनिमल दिख गया तो मेरी लाइफ बहुत ही जबरदस्त हो जाएगी. यस, आई डू वांट टू सी सम एनिमल्स बट नॉट सो मच सो मेनी इंथुजियास्टिक अबाउट दैट एनिमल. या जस्ट whatever it felt really good after those watching those animals. But one thing, I went there for the one reason, is jungle. Okay, and the jungle was, trust me, it was really जबरदस्त. Yeah, just like when you went there, yeah, मग तिथे लेक आहे, त्यानंतर ट्रीज आहे, पाम ट्रीज आहे. पाम ट्रीज, इट वॉज palm trees. Yeah, those are palm trees or medicine trees, I don't know, but those trees are really good, trust me. कारण त्यांच्या याच्यामध्ये ग्रास आहे जे ऑलमोस्ट करीब 2 फीट आहे. ओके, आणि ते सुपर डेन्स आहे. नंतर जस्ट लाईक 1-1 फुटावर नाही का ते असे ट्रीज आहे जे बरोबर असे लागून आहे. ओके, म्हणजे शेतामध्ये कसे झाडं एक बरोबर एका लाईनीमध्ये लागून आहे तशाप्रमाणे लागून आहे. आणि ते झाडं बहुत लंबे लंबे उंच उंच आहे. ओके, आणि त्यांचा जो खोड आहे, जो तना आहे, सॉरी खोड आहे ना, तो ब्लॅक कलरचा आहे. ओके, तर त्यामुळे ते इतकं मस्त दिसते ना, ट्रस्ट मी, बहुत ही जबरदस्त. आणि तो जो व्ह्यू होता ना तो लेकच्या साईडला होता आणि इट वॉज रिअली रिअली ग्रेट. ओके, तिथे आम्ही बदक पण बघितलं त्या लेक मध्ये. ओके, इट वॉज रिअली बिग बदक. इट्स अ ब्लॅक कलर बदक होता तो. ब्लॅक कलर म्हणजे कम्प्लीट ब्लॅक कलर नाही, त्याचे विंग्स होते ना ते ब्लॅक कलरचे होते. बट अनदर दॅट इट वॉज रिअली रिअली गुड. मेसेजेस आले आहे वैभवचे. या हा, तर यस, त्या दिवशी हे झालं. मग ऑब्विसली मग त्यानंतर आम्ही पूर्ण सफारी वगैरे केली. ऑल दिस वाईल आय जस्ट स्टँड टिल द एंड ऑफ द सफारी. वाय? बिकॉज ऑफ दॅट की तुम्हाला गिम्बल पकडून ठेवायचं आहे. सो जस्ट लाईक, कारण मग शूट पण करून आलो होतो ना, आणि ते मोबाईलने शूट करून आलो. DSLR नी फोटोज घेऊ शकत होतो आणि माझ्यापाशी लेन्सच तेवढा याच्या नाही, तर फोटोचा काय फायदा नाही. ओके, तर ऑब्विसली मी माझा कॅमेरा भाऊजीकडे दिला आणि भाऊजींनी किंवा बिट्टून जे फोटोज काढले ते फोटोज काढले. ओके, माझा बेसिकली पूर्ण जो होता तो माझा मोबाईलवरच होता. ओके, वन थिंग, मी जेव्हा मोबाईलने शूट केला ना तेव्हा मी काही ट्युटोरियल्स बघितले होते, हाऊ टू शूट मोबाईल, हाऊ टू शूट व्हिडिओ विथ मोबाईल्स. ओके, सो बेसिकली माझ्यापाशी जो फोन आहे तो Redmi Note 5 Pro. बेसिकली आय शूट ॲट 60 FPS. सगळे व्हिडिओ मी 60 FPS वर शूट केले, बिकॉज ऑफ दॅट की मला स्लो मोशन मध्ये पोस्ट मध्ये मला थोडंसं काफी कन्व्हिनियंट पडेल त्या हिशोबाने. ओके, सो 60 FPS वॉज रिअली गुड, बट द क्वालिटी ऑफ द मोबाईल फोन वॉज रिअली वर्स, ट्रस्ट मी. कारण मी आय सीन सो मेनी क्वालिटीज ऑफ द व्हिडिओज, आणि जेव्हा मी याचं फुटेजेस बघतो तेव्हा इतकं फारसं वाटत नाही. वाय? बिकॉज ऑफ दॅट मोबाईल फोन यासाठी बनले गेले असेल जे जस्ट लाईक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. बेसिकली आय एम टॉकिंग अबाउट माय फोन. माझा फोन आहे Redmi Note 5 Pro. बेसिकली याच्यामध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
बट हा जो कॅमेरा हा एकदम स्ट्रॉंग नाही, एकदम जस्ट लाईक असं नाही की त्याने तुम्ही एकदम खूप काही असं जबरदस्त शूट करू शकता. नो नो नो, इट वॉज लाईक दॅट. तुम्ही शूट करू शकता, तुमचं काम निघून जाईल, ओके, असं नाही का. बट तुम्ही एकदम प्रोफेशनल शूट यासाठी तुम्ही हा फोन नाही वापरू शकत. येस, बेसिकली iPhone 6s येस तुम्ही घेऊन गेलो होतो, बट त्याच्यामध्ये मेमोरीचा इश्यू आहे ना बॅटरीचा इश्यू आहे, त्यामुळे त्यांनी मला करीब 15-20 मिनिट साथ दिली. मग त्याच्यानंतर त्याची बॅटरी लो झाली, तर मग मला काही दुसरी कोणती चॉईस नव्हती, तर मला हा फोन लावावा लागला. वॉट एव्हर, बट रिझल्ट वॉज रिली गुड. येस, कारण असं नाही की एकदम खूप बेकार झालं. नो, इट वॉज गुड. ओके. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी म्हणतो, हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये आल्यानंतर फ्रेश झालो, आंघोळ केली. यस, वन थिंग, सफारीमध्ये तुम्ही ड्रोन उडवू शकत नाही. इट वॉज कम्प्लिटली इलिगल. येस, बिकॉज ऑफ दॅट की धिस कम्प्लीट फॉरेस्ट इज बिलॉंग्स टू दी नॅशनल गव्हर्नमेंट, आणि दे डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज देअर, म्हणजे जस्ट लाईक धिस इज द ॲनिमल सँच्युरी. ओके, so basically this land is belongs to the no human. This land is only belongs to the animal and nature. Okay, आणि हे ॲनिमल अँड नेचरचं प्रिझर्वेशन करतात इंडियन गव्हर्नमेंट. सो बेसिकली इंडियन गव्हर्नमेंटच्या कोणत्याही अशा सँच्युरीज घे किंवा कोणत्याही असं डिपार्टमेंट घे जे तुम्ही अशा प्रकारचे काही असे ड्रोन वगैरे नाही उडवू शकत, समजा तुम्ही करत असाल तर ऑब्विसली यू विल गेट समथिंग फाईन, और इट इज नॉट सो गुड. सो डोंट डू दॅट. ओके. अदर थिंग, जेव्हा तुम्ही सफारीवर निघता, सो तिथे तुम्हाला जिप्सी हायर करावं लागते, आणि जिप्सी इज काइंड ऑफ लाईक अ रिअली ओपन असते. ओके, म्हणजे ओपन म्हणजे जस्ट लाईक कम्प्लिटली असं, म्हणजे असं काही आवरण वगैरे नसते. जस्ट लाईक यू आर कम्प्लिटली, म्हणजे समजा तुम्ही आफ्रिकेमध्ये जातात तर दॅट इज समथिंग एल्स. इथे केज जिप्सी असतात, बट इथे जे होतात त्या पूर्ण ओपन जिप्सी होत्या. आता याचा फायदा हे आहे की तुम्ही काफी कन्व्हिनियंट आहे, तुम्ही इकडे तिकडे बघू शकता. नुकसान हे अशी आहे की जस्ट लाईक तिथे असे धूळ बहुत ही जास्त, कारण जंगलमध्ये कुठे कॉन्क्रीटचे रोड्स आहे. नो नो, इट वॉज लाईक दे ऑफ रोडने चालवतात. सो बेसिकली जेव्हा ते गाडी जेव्हा चालते, जिप्सी जेव्हा चालते, आणि तेव्हा तुमची एकच जिप्सी नाही चालत, ते खूप सारे जिप्सी असतात. ओके, सो बेसिकली समजा तुमच्या समोर जिप्सी आहे आणि ती चालत आहे, तर ती मागे धूळ उडवत आहे. ओके, ते धूळ उडते ना, तर ते बिलकुल नाही का, तुम्ही समजा जर मागे असेल ना तर ते पूर्ण धूळ होऊन जाते. यटस मी तर मग आमचे कपडे, शर्ट, पॅन्ट, इव्हन माझा गिम्बल किंवा माझ्या कॅमेरावर एवढा धूळ आला होता, बहुत ही जास्त. इट वॉज रिअली रिअली बॅड. सो त्यामुळे या त्याच्यामध्ये काही सोल्युशन नाही आहे. यू जस्ट नीड टू टेक द प्रिकॉशन. येस, मला फक्त ऍडवाइस आहे की हे तुम्हाला सांगायचं. ओके. अजून काय तिथे, हा, इट वॉज बीन रिअली कॉस्टली. येस, बेसिकली आय डोंट रिअली नो द प्राइस ऑफ द जिप्सी आणि त्यांची ट्रॅव्हलिंग किती आहे, बट वन थिंग इज दॅट की आम्हाला एका जिप्सीसाठी, ओके, एका जिप्सीमध्ये कोविड थ्रू आम्हाला करीब 4 जण बसवले गेले. ओके, एका जिप्सीमध्ये 4 जण. ओके, तर आम्ही करीब 7 जण होते, तर वी बुक 2 जिप्सी. सो बेसिकली एका जिप्सीसाठी आम्हाला करीब जिप्सीला हायर करणं, त्यानंतर त्याची परमिट पण घ्यावं लागते, आणि गाईडचा पण वेगळा चार्जेस द्यावा लागतो. तर असं मिळून एका जिप्सीसाठी ऑलमोस्ट करीब 2 ते 2,500 रुपये लागते. ओके, विथ 4 पर्सन. ओके, नॉट मोर दॅन 4 पर्सन. ओके, समजा तुमची क्वांटिटी जास्त आहे तर ऑब्विसली यू नीड टू हायर 2 जिप्सी. ओके, सो ऑलमोस्ट या हिशोबाने चला, म्हणजे तुम्हाला एका दिवसासाठी करीब मॅक्सिमम 2,500 रुपये लागेल. ओके, जेणेकरून तुम्ही फिगर आउट होईल की तुम्हाला करीब समजा 2 जिप्सी कराल तर 5,000, 3 जिप्सी असाल का 7,500 वगैरे. या यू कॅनॉट गो टुगेदर. ओके, तुम्ही सगळेजण एकत्र नाही जाऊ शकत अनलेस समजा तुमची जिप्सी मोठी असेल तर. या म्हणजे कसं आहे की मग काही टँकर असते. टँकर म्हणजे ते काय असते की एक ट्रक असतो, बट त्या ट्रकची कॅपॅसिटी असते ते असते ऑलमोस्ट करीब 15 ते 16 जण. तर मग त्याच्यामध्ये मग तुम्ही समजा तेवढे लोक असेल तर मग तुम्ही एखादी ट्रक हायर करा, आणि ट्रक हायर केल्यानंतर मग तुम्ही सोबत ट्रेकिंग करा. इट वॉज रिअली गुड, कारण जेव्हा सोबत जातं तेव्हा अजूनच जबरदस्त मजा येते. लेस आपण समजा जर आपण अलग अलग गेलो तर जे मजा असते ते विघटित होऊन जाते. वॉट एव्हर, इट डिपेंड्स ऑन यू. समजा तुम्ही ट्रक हायर करत आहे तर ऑब्विसली थोडीशी प्राइस थोडी जास्त असते, बट त्याची मजा पण थोडी चांगलीच असते सगळेजण सोबत गेले तर. ओके, या सो बेसिकली हेच आहे
Bench was really good. Yes, we went there and it was so many good. Okay. Uh, त्यानंतर मग मी घरी आलो. घरी म्हणजे हॉटेलमध्ये आलो, फ्रेश झालो, अंघोळ वगैरे केली. अंघोळ वगैरे केल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. ओके. सो बेसिकली भाऊजी दारू घेत नाही. ओके. हे मला त्या दिवशीच्या अगोदर माहित होतं. बट त्या दिवशी माहित पडलं की भाऊजी पण दारू घेतात. यस. भाऊजी म्हणजे आशिष भाऊजी. येस. म्हणजे ते काही धुतल्या तांदळाचे नाही आहे. दे ऑल्सो स्मोक अँड दे ऑल्सो ड्रिंक. सो या म्हणजे जस्ट लाईक दॅट की आपण समजतो ना की कोणत्या व्यक्तीची व्हॅल्यू जास्त असते. म्हणजे जस्ट लाईक भाऊजी इज काइंड ऑफ लाईक द रिअली बिग पर्सन फॉर अस. या म्हणजे फॉर मी ऑल्सो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की सोनूताई इज म्हणजे सोनूताई आणि आशिष भाऊजी इज काइंड ऑफ लाईक अ बिंग नेहमी रिस्पॉन्सिबल हँडल करणारे लोक आहे. बट इट जस्ट लाईक सम हाऊ सम टाइम मध्ये ते पण त्यांनी एक प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी लूज करून थोडीशी मजा करण्याचा पण प्रयत्न केला असेल. बट इट जस्ट लाईक या साऱ्या गोष्टी नाही का तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत करणं बेटर राहील इन्स्टेड ऑफ फॅमिली सोबत. यस. कारण फॅमिलीमध्ये तुमची इमेज काहीतरी वेगळी असते, फ्रेंड्स मध्ये तुमची इमेज काहीतरी वेगळी असते. सो बेसिकली माझा जो पहिला म्हणण्याचा तोच फंडा होता की इट जस्ट लाईक मी कधीच फ्रेंड्स, फॅमिली आणि वर्क ह्याच्यामध्ये नेहमी बॅरियर ठेवतो. ओके. यांना कधी मिक्सअप करण्याचा प्रयत्न करत नाही. आणि समहाव असं काही होत असेल तरी त्याला प्रॉपरली इक्विलिब्रियम बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठे काय होऊ शकते, कुठे का नाही होऊ शकत. ओके. वन थिंग. दुसरी गोष्ट आहे की वेल म्हणजे तुला काय वाटतं की भाऊजींनी तुला इन्व्हाइट करायला नाही पाहिजे होतं? या आय डू फील लाईक दॅट. या कारण मी पार्ट ऑफ फॅमिली पडतो. जो ट्रिप होती ते इज पार्ट ऑफ बिंग फ्रेंड्स होती. सो या इट्स थिंग्स हॅपन येस वॉटेव्हर. म्हणजे काही काही लोक पितात यार म्हणजे दारू वगैरे. इट जस्ट लाईक तू प्रॉमिस केलं होतं तू दारू नाही घेणार तर तू दारू कशी काय घेतली? येस. या म्हणजे माझं न्यू इयरचं रेझोल्युशन होतं आणि लवकर तोडून टाकलं. हे बा दारू अशी एक गोष्ट आहे जे मला असं वाटतं की मी माझ्या लाईफमध्ये कधीच त्याला एक्सेसिव्ह क्वांटिटीमध्ये कधीच घेणार नाही. आणि मी असं कधीच म्हणणार नाही की मी जस्ट लाईक मी दारूमुळे माझी लाईफ बर्बाद झाली. बिलकुलच नाही. मी दारू जेवढी घेतो जेवढी मला गरज आहे. ओके. आणि जेवढी मला लोकांसाठी इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट थिंग मला दारू तर आवडत नाही, कथही नाही आवडत नाही. इट वॉज रिली बेकार. दुसरी गोष्ट ओके म्हणजे मी पहिल्यांदा घेतली होती तेव्हा खूपच जास्त इंटेन्स होता. मग त्याच्यानंतर मग मी दारूला असं कधीच फारसं वगैरे दुसऱ्यांचा मान ठेवायसाठी नाही का म्हणजे आपण असं नाही करू शकत. असं म्हणजे सगळे लोक बसून आहे आणि तू दारू नाही पिऊन राहिला तर इट वॉज फील लाईक ऑफ द ग्रुप. ओके. तर मला तो नाही व्हायचा आहे. आय वॉज बीन पार्ट ऑफ द ग्रुप बट थोडासा डिस्टन्स मेंटेन करून. ओके. तर या हिशोबाने मी एकच पॅक घेतला आणि दॅट इज ओके फॉर मी. ओके. आणि असं काही मला जास्त चढली नाही, काहीच नाही. आणि आय फील रिली गुड आफ्टर दॅट. आणि हार्डली जस्ट लाईक 5 ते 10 ml एक शॉट होता तो इझिली पचून गेला पोटाच्या आतमध्ये. कारण तेव्हा सगळेजण पिऊन राहिले होते. मी तेव्हा रिग्रेट करतो म्हणलं नाही पित म्हणलं तर ओके. सो डू अंडरस्टँड दोज थिंग्स. या म्हणजे काइंड ऑफ वाईट आहे म्हणा बट तुम्हाला कळत असेल तर व्हॉट काइंड ऑफ सिच्युएशन आय वॉज देअर. सो बेसिकली यू डू अंडरस्टँड दॅट थिंग. बरोबर. सो इट वॉज रिली गुड. ओके. आणि संध्याकाळी मग आम्ही जेवण केलं आणि इट वॉज द रिली लॉंगेस्ट जेवण आय डिड. येस. ऍक्च्युली आम्ही बसलो संध्याकाळी 9 वाजता. संध्याकाळी 9 नाही, संध्याकाळी 8:30 वाजता. उठलो आम्ही 11 वाजता. सो बेसिकली इट वॉज लाईक दॅट की 2.5 घंटे आम्ही कंटिन्यू जेवण करत होतो. आता 2.5 घंटे जेवण करत होतो म्हणजे एवढं खात होतो का? नाही, एवढं खात वगैरे नव्हतं. म्हणजे गोष्टी चकलसपणा, मग तो ऑर्डर आणल केव्हा, अर्ध्या घंट्यानंतर आणल. कारण आम्ही खूप रिलॅक्स होतो, खूप एकदम काही घाई नव्हती, काही नव्हती वगैरे. उद्या सकाळ उठून निघायचं होतं आणि असं त्याची काही तयारी वगैरे करायची नव्हती. अनलेस तुम्ही जेव्हा दाती घासले नाहीत आणि जेव्हा झोपूनही असाल तरी उठून तुम्हाला गाडीमध्ये झोपून तरी तुम्ही जाऊ शकत होते. तर असं काहीच असा इश्यू नव्हता. ओके. तर वी जस्ट बीन रिली रिलॅक्स वगैरे, आरामात वगैरे मस्त. तर आम्ही हे आणलं होतं गावरानी चिकन. ओके. जे की ज्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे होतो त्या हॉटेलवाल्या लोकांनीच बनवून दिला. ओके.
त्यानंतर मग चिकन खूप खाल्लं. ट्रस्ट मी. जे पहिला जो ते दारू सोबत नाही का ते चिकन तेच कंटिन्यू चाललं. तेच ऑलमोस्ट करीब आमचा 1.5 घंटा तेच चाललं. ओके. आणि मग त्याच्यानंतर जेवण. ओके. दाल तडका, भात, पोळी वगैरे. आणि बस मग हे झालं. पोट वॉज रिअली टाईट. इट वॉज रिअली बहुत जास्त टाईट झालं. मी खूप वॉक केला, खूप वॉक केला, खूप वॉक केला. ओके. त्यानंतर मग मी लघवीला वगैरे गेलो आणि पोट साफ नाही झालं त्या रात्री. ओके. आणि मग झोप लागली होती कारण दिवसभर ट्रॅव्हलिंग आणि ते सफारी वगैरे. आय वॉज फील रिअली टायर्ड. सो जस्ट लाईक जस्ट मी ले डाऊन झालो, बस झोपूनच गेलो. या सो या सो दॅट्स हाऊ द डे वेंट ॲट 8 जानेवारी 2021. बस खाली एवढंच झालं. काल नाही, 8 तारखेला. सो दिस इज द एंड. थँक्यू.